नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के यूट्यूब चॅनलवर। आज आपण अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी इथे बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला। लाडकी बहीण योजनेविषयीचा आपला जो महत्त्वाचा प्रश्न होता, ज्यांना पती आणि वडील नाही त्यांनी ई-के-वाय-सी कसं करायचं, दुसऱ्या ओ-टी-पीसाठी कुणाचा आधार कार्ड नंबर द्यायचा, तर याबद्दल आदिती तटकरे ताई यांनी सांगितलेलं आहे की पती आणि वडील नसतील तर के-वाय-सी विषयीचा हा आपला जो प्रश्न होता तो सुटणार आहे आणि वेबसाईटमध्ये बदल होणार आहे। म्हणजे ज्या महिलांचं ई-के-वाय-सी अजून बाकी होतं त्यांनासुद्धा ई-के-वाय-सी करता येणार आहे। ही अतिशय तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। ज्यांना पती आणि वडील नाही यांचं ई-के-वाय-सी संबंधित आपल्या चॅनलवर सुद्धा आपण बरेच वेळा सरकारला विनंती केलेली होती, तर आता त्याविषयीचा आपला प्रश्न सुटणार आहे आणि ज्यांना पती आणि वडील नाही त्यांनासुद्धा आता ई-के-वाय-सी करणं शक्य होणार आहे। आपल्या आदितीताई तटकरे यांनी वेबसाईटमध्ये बदल होईल अशी माहिती दिलेली आहे। प्रत्येक न्यूज चॅनलवर ही माहिती आलेली आहे, तर ही माहिती 100% खरी आहे आणि आता लगेच काही दिवसात तुमचं ई-के-वाय-सी पूर्ण होणार आहे आणि ई-के-वाय-सीची मुदत 18 नोव्हेंबर आपल्याला दिलेली आहे, परंतु ही ई-के-वाय-सीची मुदत वाढण्याची सुद्धा जास्त शक्यता आहे, कारण की लाखो महिला अशा आहेत की ज्यांचं ई-के-वाय-सी झालेलं नाही। वेबसाईटमध्ये बदल झाल्यावर पर्यायी ऑप्शन जर काही आलं तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल आणि सविस्तर माहिती दिल्या जाईल। तर ही आनंदाची बातमी सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण की खूप लाडक्या बहिणी काळजी करत होत्या की आमचं ई-के-वाय-सी कसं होईल, आम्ही अपात्र होऊ का, पण असं काही नाही। आता आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यांनी माहिती दिलेली आहे, म्हणजे ती 100% ही खरी माहिती आहे। त्यांनी यावर काहीतरी पर्याय काढलेला आहे आणि लवकरच आपल्याला याबद्दलसुद्धा माहिती मिळणार आहे आणि आपला सगळ्या लाडक्या बहिणींचं ई-के-वाय-सी होणार आहे। तर ही होती अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी। अशाच नवीन नवीन अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला। व्हिडिओला आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।